हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. आज आपण डिस्कस करणार आहोत एमपीएससी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट नंबर 12, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा 100% तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी होईल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत मॉडर्न हिस्ट्रीचे 5 क्वेश्चन्स. आजचा फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग न्यूजपेपर वॉज स्टार्टेड बाय बाळ गंगाधर टिळक? ऑप्शन आहेत द हिंदू, केसरी, यंग इंडिया, अमृत बाजार पत्रिका. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो केसरी. आता आपल्या सर्वांनाच माहिती की बाळ गंगाधर टिळक यांनी 2 न्यूजपेपर चालू केलेले, पहिला म्हणजे केसरी आणि दुसरा मराठा. आता केसरी हा आपल्याला मराठी लँग्वेज मध्ये पाहायला मिळतो, ठीक आहे, मराठीमध्ये पाहायला मिळतो, आणि आपला जो मराठा न्यूजपेपर आहे तो इंग्लिश मध्ये पाहायला मिळतो, ठीक आहे. तर हे झालं केसरी आणि मराठी रिलेटेड माहिती. त्याच्यानंतर आता बाकीचे ऑप्शन डिस्कस करू, जसं की द हिंदू हा मद्रास मध्ये चालू केलेला, कोणी चालू केलेला तर सुब्रमण्यम अय्यर यांनी चालू केलेला हा द हिंदू हा न्यूजपेपर. त्यानंतर यंग इंडिया सर्वांनाच माहिती आहे की महात्मा गांधीजींनी चालू केलेला हा यंग इंडिया. आता अमृत बाजार पत्रिका हा शिरीष कुमार घोष आणि मोतीलाल घोष ह्या दोघांनी मिळून चालू केलेला ही अमृत बाजार पत्रिका हा न्यूजपेपर. नेक्स्ट क्वेश्चन, द हंटर कमिशन 1882 was appointed for. ऑप्शन आहेत पोलीस रिफॉर्म्स, एज्युकेशन रिफॉर्म, प्रिझन रिफॉर्म आणि रेव्हेन्यू रिफॉर्म, ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो एज्युकेशन रिफॉर्म्स. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जो वूड डिस्पॅच झाला कधी तर 1854 ला, त्याचाच रिव्ह्यू करण्यासाठी हे हंटर कमिशन आलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस रिफॉर्म्स मध्ये आपल्याला फ्रेशर्स कमिशन पाहायला मिळतं, जे की 1902 to 03 या कालावधीमध्ये आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. प्रिझन्स रिफॉर्म्स कमिटी पण आलेली, जे की आपल्याला 1990 to 20 या कालावधीमध्ये पाहायला मिळते. रेव्हेन्यू रिफॉर्म्स रिलेटेड आपल्याला तशी काही स्पेशल कमिटी तिकडून इकडे आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. तर पुढचा क्वेश्चन, हु वॉज द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस ड्युरिंग द सुरत स्प्लिट? ठीक आहे. तर याचे ऑप्शन आहेत दादाभाई नौरोजी, रासबिहारी घोष, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले, ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो रासबिहारी घोष. तर आता बेसिक सुरत स्प्लिट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की जहालवादी आणि मवाळवादी यांच्यामध्ये आपल्याला विभाजन पाहायला मिळतं 1907 ला, ठीक आहे. त्याला आपण नाव दिले सुरत स्प्लिट, ठीक आहे. आता ह्या वेळेचे आपल्याला कळले की अध्यक्ष कोण होते. दादाभाई नौरोजी हे त्याच्या अगोदरचे जे 1907 हे होतं सेशन होतं त्याचे प्रेसिडेंट होते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 4, हु अमंग द फॉलोइंग फाउंडेड द इंडियन होम रूल सोसायटी इन लंडन? लंडन मध्ये इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? ठीक आहे. तर याचे ऑप्शन आहेत लाला लजपत राय, श्यामजी कृष्ण वर्मा, वी.डी. सावरकर आणि एम.जी. रानडे, ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो श्यामजी कृष्ण वर्मा, ठीक आहे. हा त्याचा आपल्याला इथं फोटो पाहायला मिळतो. आता त्याच्यानंतर बाकीची इन्फॉर्मेशन आपण बघून म्हणजे थोड्या प्रत्येकाबद्दल आपल्याला लाला लजपत राय असू दे, सावरकर असू दे, रानडे असू दे, त्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन आहेच. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, द ऑगस्ट ऑफर 1940 वॉज मेड बाय. ऑगस्ट ऑफर कोणी प्रपोज केली किंवा कोणी तयार केली? तर लॉर्ड लिनिथगो, लॉर्ड वेवेल, लॉर्ड आयर्विन आणि लॉर्ड माउंटबॅटन, ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन ए लॉर्ड लिनिथगो, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आयर्विन ह्यांच्या रिलेटेड आपल्याला 1931 चा गांधी आयर्विन करार आपल्याला सर्वात महत्वाचा पाहायला मिळतो. लॉर्ड माउंटबॅटन यांचा आपल्याला पार्टिशन, ठीक आहे. पार्टिशन कोणतं? जे की 1947 ला झालेलं जे पार्टिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन पाहायला मिळतात. हा ऑप्शन डिस्कस झाला, हा झाला. त्याच्यानंतर आपल्याला वेवेल प्लॅन पण पाहायला मिळतो, जो की 1945 चा आपल्याला वेवेल प्लॅन पण पाहायला मिळतो, ठीक आहे. तर हे झाले आजचे 5 क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओच्या या सिरीजच्या आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.